धारदार चाकूचा धाक दाखवून बळजबरीने 2 लहान मुलांच्या खिशातील महागड्या कंपन्यांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 सराईतांना जवाहरनगर बीट मार्शलने 2 तासात बेड्या ठोकल्या. लुटमारीच्या गुन्ह्यातून 15 दिवसांपूर्वी हर्सुल जेलमधून सुटलेला सराईत आरोपी गुन्हा करताच 2 तासात पुन्हा पोलिसांच्या ताब्यात अडकलाय. यामध्ये 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फिर्यादी शंकर राजाराम बिरादार यांच्या फिर्यादीवरून अरिहंतनगर छत्रपती संभाजीनगर यांचा 16 वर्षाचा मुलगा व त्याचा मित्र हे दोघेही पायी क्लासवरून हेडगेवार हॉस्पिटल ते पंचवटी हॉटेल असे पायी येत असताना दोघा अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून गल्लीच्या बाजूच्या कोपऱ्यात नेत दोघांच्या खिशातील 2 महागड्या कंपन्यांचे मोबाईल चोरी केले होते. गुन्हा दाखल होताच जवाहरनगर बीट मार्शलचे अंमलदार मारुती गोरे यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त माहितीदारांकडून माहिती घेतली असता सदर आरोपी हा शिवाजीनगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनात रमेश जाधव, अनिल भाले, बीट मार्शल मारुती गोरे शिवाजीनगर भागात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीनुसार 2ही संशयित त्यांना आढळून आले. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. या दोनही आरोपींना विश्वासात घेऊन चौकशीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय. सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, उस्मानपुरा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केदारे, रमेश जाधव, अनिल भाले, मारुती गोरे यांनी केली. पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास 2 शाळकरी मुले त्यांचा क्लास संपून घरी जात असताना पंचवटी हॉटेल हेगडेवार हॉस्पिटल शेजारी या ठिकाणी एका इसमाने त्यास गल्लीत घेऊन जाऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 2 मोबाईल जबरीने हिसकावून पळून गेला होता. त्या संदर्भात त्या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अंमलदार गोरे व त्यांची टीम आरोपीच्या शोधकामी रवाना झाली. त्यांना शिवाजीनगर खडी मशीन या परिसरामध्ये एक इसम मोटरसायकलवर पळून जाताना दिसून आला. त्यांनी लगेच पाठलाग करून थोड्याच अंतरावर त्याला पकडला असता त्याच्याकडे एक विना नंबरची गाडी होती. त्याला संशय आल्याने त्याच्याकडे आणखी विचारपूस केली असता त्याने पंचवटी हॉटेल येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याच्या ताब्यातील गाडीविषयी सुद्धा माहिती घेतली असता सदरची गाडी सुद्धा त्याने हेगडेवार परिसरातून हॉस्पिटल परिसरामधून चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्या गाडीच्या अनुषंगाने सुद्धा जवाहरनगर पोलीस स्टेशनचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीकडे आणखी विचारपूस केली असता त्याने एकूण गुन्ह्यातील 2 व इतर 2 असे 4 मोबाईल काढून दिलेले आहेत. आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांनी 1 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेले आहे. आरोपीवर यापूर्वी सुद्धा जबरीने मोबाईल हिसकावून या संदर्भातचा लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्ये होता आणि काही दिवसापूर्वीच तो जेलमधून जामिनावर सुटल्यानंतर त्याने हा गुन्हा केला आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याला तात्काळ 2 तासाच्या आत पोलिसांनी जवाहरनगर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली PSI केदारे, ASI रमेश जाधव, पोलीस हवालदार भाले व पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेली आहे. आरोपीचं नाव काय आहे? आरोपीचं नाव जय सतीश साळवे, वय 19 वर्ष, राहणार बौद्धनगर, गल्ली नंबर 1, छत्रपती संभाजीनगर. याच्या आधी कधी सुटला तो जेलमधून? एक ते 1.5 महिन्यापूर्वी तो लुटमारीच्या गुन्ह्यातच जेलमधून सुटलेला आहे.
स्टार 24 फास्ट न्यूजसाठी संतोष खाबिया, छत्रपती संभाजीनगर.